कथा राणी लक्ष्मीबाईंची शौर्य आणि पराक्रमाची। राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशीतील वाराणसी येथील अस्सीघाट येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते। त्यांचे बालपणीचे नाव मणिकर्णिका होते, पण मणिकर्णिकाला प्रेमाने मनू म्हणत। मनू अवघ्या 4 वर्षांची असताना तिची आई वारली। त्यानंतर मग मोरोपंत मनूसोबत झाशीला गेले। राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचे बालपण आजोबांच्या घरी घालवले, जेथे त्यांना छबिली म्हणूनही ओळखले जात होते। 12 वर्षांची असताना त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला। लग्नानंतर मनूचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले। राणी लक्ष्मीबाई यांच्या लग्नानंतर त्यांच्या झाशी या राज्याची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली। राणी लक्ष्मीबाई या समीकरण आणि शस्त्रास्त्रांमध्ये अत्यंत कुशल होत्या। त्यांनी झाशीच्या किल्ल्याच्या एक महिला सैन्य उभे केले होते। त्या स्वतः मर्दानी पोशाख परिधान करून फेरफटका मारत असत। हे सर्व पाहून त्यांचे पती राजा गंगाधररावांना खूप कौतुक वाटे। पुढे काही काळानंतर राणी लक्ष्मीबाई गरोदर राहिल्या। त्यांनी मुलाला जन्म दिला, पण काही महिन्यांनी ते बाळ मरण पावले। आपल्या राजगादीचा वारस असा लहानपणीच निर्मित्याने हिरावून घेतला, यामुळे संकटांचा डोंगर गंगाधररावांवर कोसळला आणि दुःखी झालेल्या गंगाधररावांनी 21 नोव्हेंबर 1853 रोजी आपले प्राण सोडले। राजांच्या जाण्यामुळे झाशी दुःखात बुडाली आणि याच वेळी इंग्रजांनी त्यांच्या कुटील धोरणाचा अवलंब करून झाशीवर हल्ला केला। यावेळी मग राणी लक्ष्मीबाई यांनी तोफांशी लढण्याची रणनीती आखून आपल्या विश्वासू लोकांना तोफखान्याचे नेतृत्व करण्यासाठी पाठवले। शत्रूचा पराभव करण्यासाठी गडावरील कडक बिजली, धनगर्जन, भवानीशंकर इत्यादी तोफांचा वापर केला। 14 मार्च 1857 पासून सलग 8 दिवस तोफखाना किल्ल्यावरून गोळीबार करत राहिला। लक्ष्मीबाईंची तटबंदी पाहून ब्रिटिश सेनापती हुरोज थक्क झाला। राणी रणचंडीचे खरे रूप धारण करून ती आपला दत्तक पुत्र दामोदरराव यांना पाठीवर घेऊन भयंकर युद्ध लढत राहिली। या लढाईत झलकारीबाई आणि उंदर सखींनीही रणांगणात आपले मोठे कौशल्य दाखवले। पुढे मग सुरक्षिततेच्या हेतूने झाशीच्या काही सैनिकांनी राणीला कालपीकडे जाण्याचा सल्ला दिला। आपल्या स्वतःच्या भरवशाच्या लक्ष्मीबाई 4-5 घोडेस्वार घेऊन कालपीकडे त्या निघाल्या आणि त्याचवेळी ब्रिटिशांना खबर लागली की राणी लक्ष्मीबाई कालपीकडे जात आहेत। यानंतर कॅप्टन वॉकरने त्यांचा पाठलाग करून लक्ष्मीबाईंना जखमी केले। काही कारणास्तव 22 मे 1857 रोजी क्रांतिकारकांना कालपी सोडून ग्वाल्हेरला जावे लागले। त्यानंतर 17 जून रोजी पुन्हा युद्धाचे रणशिंग फुंकारले गेले। त्यावेळी राणी लक्ष्मी यांनी चढवलेल्या भीषण हल्ल्यांमुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली। या युद्धात राणी लक्ष्मीबाई विजयी झाल्या, परंतु 18 जून रोजी हुरोज अचानक स्वतः युद्धभूमीवर परतला। तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तक पुत्र दामोदररावांना रामचंद्र देशमुख याच्या स्वाधीन करून त्या पुन्हा शत्रूसोबत लढायला सज्ज झाल्या। पुढे लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन निघाल्या, पण त्यांचा घोडा सोनरेखा नाला ओलांडू शकला नाही। त्याचवेळी एका सैनिकाने राणीवर मागून तलवारीने भयंकर असा प्रहार केला की तिच्या डोक्याची उजवी बाजू कापली गेली आणि डोळा बाहेर आला। जखमी होऊनही तिने त्या इंग्रज शिपायावर वार केले आणि मग आपला प्राण सोडला। 18 जून 1857 रोजी बाबा गंगादास यांच्या झोपडीत या शूर राणीचा मृत्यू झाला। तिथे राणी लक्ष्मीबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले। राणी लक्ष्मीबाईंनी बालपणीच सिद्ध केले की त्या एक उत्तम सेनापतीच नाही तर एक कार्यक्षम प्रशासकही आहे। त्या महिला सक्षमीकरणाच्या बाजूनेही होत्या। त्यांनी आपल्या सैन्यात महिलांची भरती केली होती। आज काही लोक जे स्वतः महिला सशक्तीकरणाचे नेते म्हणवतात, ते महिलांना सैन्यात पाठवण्याच्या विरोधातही आहेत। पण या सगळ्यासाठी राणी लक्ष्मीबाई हे उत्तम उदाहरण आहे की महिलांची इच्छा असेल तर त्या कोणतेही पद मिळवू शकतात। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।